मराठी व्याकरण प्रश्न पहिला. प्रवासात मोबाईल बघणे टाळावे या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते होईल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रवासात मोबाईल बघू नये. प्रश्न दुसरा. खालीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्दांचा गट कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. जादू परंतु. या पर्यायातील दोनही शब्द व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहेत. प्रश्न तिसरा. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील जोगा हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. योग्यतावाचक. प्रश्न चौथा. खालीलपैकी करंदरूप क्रियापद कोणते होईल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. बोलावे. होकारार्थी क्रियापदांना करंदरूप तर नकारार्थी क्रियापदांना अकरंदरूप क्रियापद म्हणतात. प्रश्न पाचवा. मनीषा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. इच्छा. प्रश्न आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.